आता बघणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत आज सिल्लोडमध्ये लाडकी बहीण योजनेचा शुभारंभ होणार। 60,000 महिलांना बसण्यासाठी वॉटरप्रूफ मंडपाची व्यवस्था। विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार निश्चित करण्याकरता काँग्रेस पक्षाकडून 4 सदस्यीय छाननी समिती स्थापन। समितीच्या शिफारसीनुसार संसदीय मंडळाकडून उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार। मराठा समाज हा मुख्य प्रवाहातून बाहेर ढकलला गेलाय। मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षणाची गरज। राज्य मागासवर्ग आयोगाचा उच्च न्यायालयात दावा। राज्यात पावसामुळे मलेरियाचा धोका वाढला। जुलैपर्यंत राज्यात 9,025 रुग्णांची नोंद। गतवर्षीच्या तुलनेत 3% वाढ। व्यावसायिक सिलेंडरच्या दरात 6.5 रुपयांची वाढ। व्यावसायिक सिलेंडर 1,605 रुपयांना मिळणार। आयुष अंतर्गत येणाऱ्या आयुर्वेद आणि युनानी डॉक्टरांना दर 5 वर्षांनी पुनर्नोंदणीसाठी ऑनलाईन परीक्षा द्यावी लागणार। 50,000 रुपये शुल्क आकारण्यात येणार। एमसीआयएमचा निर्णय। देशात कापूस उत्पादनात घट। गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कापूस उत्पादनात 12 लाख गाठींची घट। कॉटन असोसिएशन ऑफ इंडियाकडून जाहीर। जीएसटी संकलन जुलैमध्ये 1.82 लाख कोटींवर। 7 वर्षांच्या अंमलबजावणीतील तिसरं सर्वोच्च मासिक संकलन। गतवर्षीच्या जुलै महिन्यापेक्षा 10.3% अधिक। 2000च्या 7,409 कोटी मूल्याच्या नोटा अजूनही परतल्या नाहीत। मात्र ज्यांच्याकडे अजूनही 2,000 रुपयांच्या नोटा असतील त्या बदलून घेता येतील। रिझर्व्ह बँकेची माहिती।